नमस्कार मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीचा उपवास कसा करावा, कधी सोडावा, तसेच नवरात्रीच्या उपवासामध्ये काय काय खावे आणि नवरात्रीचा उपवास कोणी करू नये, तसेच एका घरातील किती व्यक्ती नवरात्रीचा उपवास करू शकतात, या सर्वांबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा आहे. म्हणजेच शारदीय नवरात्री उत्सव गुरुवारी समाप्त होत आहे. नवरात्रीच्या सांगतेचा दिवस म्हणजे दसरा, त्यालाच विजयादशमी असेही म्हणतात. यंदा नवरात्री उत्सव 11 दिवसाचा असणार आहे. नवरात्री उत्सव हा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणणारे व्रत आहे. हे व्रत दुर्गा देवीला आणि आपल्या कुलदेवतेला समर्पित आहे. नवरात्र व्रत आणि कुळाचार करणाऱ्या व्यक्तींवर व त्याच्या संपूर्ण कुटुंबावर देवी शीघ्र प्रसन्न होते. अशा व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना देवीचा शीघ्र आशीर्वाद प्राप्त होतो. याचे कारण म्हणजे नवरात्रीमध्ये देवी तत्व जास्त प्रमाणात जागृत असते. त्यामुळे ह्या काळात केलेली सेवा कधीही वाया जात नाही. या उलट ह्या काळात केलेल्या सेवेचे फळ आपल्याला शीघ्र मिळते. मंडळी, शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्त उपवास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ह्या पद्धती गावानुसार, परंपरेनुसार वेगवेगळ्या असतात. एक एक करून मी त्या पद्धती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. यातली पहिली पद्धत म्हणजे पूर्ण व्रत पद्धत. यामध्ये नवरात्र जितके दिवस आहे तितके दिवस उपवास करायचा असतो. ह्यामध्ये उपवास नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आपण घटस्थापन करतो त्या दिवसापासून सूर्योदयापासून आपल्याला उपवास धरायचा असतो आणि घट विसर्जनाच्या दिवशी तो सोडला जातो. ज्यांच्याकडे 9व्या माळीला घट हलवले जातात त्यांच्याकडे 9व्या दिवशी हा उपवास सोडून दिला जातो आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला घट हलवण्याची परंपरा आहे ते दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर उपवास सोडतात. अशा प्रकारचे व्रत कुटुंबातील किमान एका तरी व्यक्तीने करावे असा नियम आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष असो. एका कुटुंबातील कोणतीही व्यक्ती हा उपवास करू शकते. नवरात्र उत्सवातील उपास्य देवता ही स्त्री असल्याने बहुतेक घरामध्ये नवरात्रीतील देवीचा असलेला कुळाचार व देवीचा उपवास घरातील कुलस्त्री म्हणजे घरातील वयाने मोठी असलेली स्त्री किंवा घरातील नात्याने मोठी असलेली स्त्री किंवा तिला शक्य नसेल तर घरातील कुठलीही स्त्री हा उपवास करू शकते. तसेच घरातील इतर व्यक्तींच्या इच्छेनुसार घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती हा उपवास करू शकतात. घरातील पती पत्नी मिळून हा उपवास करतात किंवा घरातील एक पुरुष व एक स्त्री हा उपवास करतात, तर काही घरांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रिया असतील त्याही उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासाची दुसरी पद्धत म्हणजे उठता बसता उपवास. या पद्धतीने जर आपल्याला उपवास करायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. घट हलवण्याच्या दिवशी
हा उपवास केला जातो. घट हलवल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर हा उपवास सोडला जातो. त्याचबरोबर बसता उठता उपवासातील आणखी एक पद्धत म्हणजे एक दिवसाआड आपण हा उपवास करू शकतो. म्हणजे आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सूर्योदयापासून उपवास धरायचा आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा. तिसरा दिवस जाऊन द्यायचा म्हणजे तिसऱ्या दिवशी उपवास करायचा नाही व चौथ्या दिवशी उपवास करायचा असतो आणि तो 5व्या दिवशी सोडायचा. म्हणजे मध्ये एक दिवस जाऊन द्यायचा व पुन्हा उपवास करायचा. असे नवरात्र संपेपर्यंत उपवास केले जातात. तसेच नवरात्रीतील काही खास तिथींना तुम्ही उपवास करू शकता. जसे की तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी उपवास करता येईल. त्या दिवशी कन्यापूजन केले जाते. त्यामुळे बऱ्याच महिला नवरात्रीतील अष्टमीला उपवास करतात. म्हणजेच अष्टमीला केलेला उपवास तुम्हाला नवमीला सोडता येईल. तसेच काही जण नवरात्रीतील काही खास तिथींनाच उपवास करतात. जसे की नवरात्रीच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा, त्याचबरोबर रात्रभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. त्याचबरोबर ललिता पंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या 5व्या तिथीला उपवास करायचा आणि 6व्या दिवशी तो उपवास सोडायचा. तसेच 7व्या माळेला उपवास धरून तो 8व्या आणि 9व्या दिवशी उपवास करून तो दसऱ्याच्या दिवशी सोडण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. तुम्हाला यातील जो उपवास धरणे शक्य आहे त्या पर्यायाची तुम्ही निवड करू शकता. उठता बसता उपवास शक्यतो कोण करते तर ज्यांच्या घरी कुटुंबातील एका व्यक्तीने नवरात्र उपवास 9 दिवसाचा केलेला आहे, पण घरातील इतर व्यक्तींना देवीच्या नावाने उपवास धरण्याची इच्छा आहे, तर त्या व्यक्ती उठता बसता उपवास धरू शकतात. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना 9 दिवस उपवास धरणे शक्य नाही, म्हणजेच त्यांची तब्येत ठीक नाही किंवा उपवास न निघणे, ज्यांचे बाळ लहान आहे व ज्या गर्भवती स्त्रिया आहे त्या ह्या प्रकारचे उठता बसता उपवास करू शकतात. त्याचबरोबर काही जणांचं असं असतं की फक्त काही विशिष्ट तिथींनाच ते उपवास करतात. ह्या प्रकारचा उपवास देखील उठता बसता ह्या प्रकारात मोडतो. आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की ज्या स्त्रियांचे पती हयात नाही, म्हणजे ज्या स्त्रियांच्या पतीचे निधन झालेले आहे, त्या व्यक्ती घटस्थापना करू शकतात का? किंवा त्यांनी स्वतःच्या हाताने घटस्थापना न करता दुसऱ्याकडून घटस्थापना करून घ्यावी का? तसेच ह्या महिलांनी नवरात्रीतील कुळाचार करावा का? तर याचे उत्तर आहे हो. विधवा स्त्रियाही स्वतःच्या हाताने घटस्थापना करू शकतात. नवरात्रात देवीचा कुळाचार करू शकतात. त्याचबरोबर ह्या स्त्रिया कन्यापूजन, देवीचे ओटी भरणे हे सर्व करू शकतात. तसेच नवरात्रीचा उपवास कोणी करू नये तर ज्या व्यक्ती एकही दिवस धूम्रपान, मद्यपान किंवा इतर कुठल्याही प्रकारचे व्यसन, मांसाहार न करता राहू शकत नाही, त्या व्यक्तीने नवरात्रीचा उपवास करू नये. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या आहेत, ज्यांना रोज गोळ्या औषधे घ्यावे लागतात,
त्या व्यक्तीने उपवास करू नये. त्याचबरोबर ज्या स्त्रियांचे बाळ छोटे आहे व ज्यांना उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो किंवा ज्या ताई आता गर्भवती आहे त्यांना उपवास करणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे अशा स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास धरण्याचा अट्टहास करू नये. तुम्ही देवीची पूजा उपासना करू शकता पण तुम्ही उपवास करू नये. तसेच ज्या व्यक्तींना एकही दिवस उपवास न धरता घरामध्ये घटस्थापना करण्याची इच्छा आहे, अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर त्या व्यक्ती हेही करू शकतात. उपवास म्हणजे त्याग करणे होय, मग तो अन्नाचा असू शकतो किंवा वाईट विचाराचा. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना उपवास करणे शक्य नाही तर त्या व्यक्तीने ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाही त्या गोष्टींचा कायमस्वरूपी त्याग करावा. म्हणूनच असेही म्हटले जाते की उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. वाईट विचारांचा, वाईट व्यसनांचा, वाईट संगतीचा ही उपवास आपण करावा. व्रताचे 100% फळ तुम्हाला नक्की मिळेल. असो, नवरात्रीच्या ह्या उपवासामध्ये आपल्याला कोणकोणती पदार्थ खाता येतील ते बघूया. उपवासाच्या खाण्याच्या पदार्थामध्ये साबुदाणा व भकरीपासून आपण जे जे पदार्थ बनवू शकतो ते सर्व पदार्थ आपण उपवासासाठी खाऊ शकतो. रताळे, बटाटे, फळे, शेंगदाणे, दही, लस्सी, सुकामेवा, नारळाचे पाणी, खोबरे, गूळ, राजगिरा यासारख्या पदार्थाचे आपण सेवन करू शकतो. त्याचबरोबर नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी हे पदार्थ धिरड्यासोबत खाता येतात. फक्त भेंडीची किंवा लाल भोपळ्याची भाजी बनवताना ती उपवासाच्या पद्धतीने बनवावी. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने लिंबू कापू नये व आहारामध्ये त्याचा समावेशही करू नये. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना उपवास आहे त्या व्यक्तीने कॉफीचे सेवन करू नये आणि ज्या व्यक्तींना उपवास आहे त्या व्यक्तीने झोपताना गादी, पलंग याचा उपयोग न करता जमिनीवर झोपावे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद.